प्रभाग क्रमांक 7 मधील सात्विक आणि सोज्वळ चेहरा म्हणून सात्विक बडवे यांच्याकडे पाहिलं जात होतं। मात्र त्यांना 21 नंबरमध्ये उमेदवारी मिळाली आणि त्यांनी दणदणीत असं यश संपादित केलंय। सात्विक 7 नंबरमध्ये उडी घेऊन 21 नंबरमध्ये गेला आणि तिथे विजयी झाला। नक्की विजयाचं श्रेय कोणाला देईल? सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे मनापासून आभार की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला व आपल्या सोलापुरातले 3 आमदार विजयकुमार देशमुख साहेब, सुभाष देशमुख साहेब, माननीय देवेंद्र आमदार साहेब, पालकमंत्री आपले जयकुमार गोरे साहेब या सर्वांचे पहिल्यांदा मनापासून आभार मागतो। तसेच अविनाश महागावकर काका यांचेही फार फार म्हणजे आभार मागतो। त्यांनी मला जे सुरुवातीपासून मला पाठपुरावा करून मला तिकीट देण्यामध्ये फार त्यांचा मोलाचा वाटा आहे, म्हणून मला भारतीय जनता पार्टीकडनं तिकीट मिळू शकलं व मी निवडणूक लढून आज तुमच्यासमोर जिंकून इथं समोर उभा आहे। सात्विक, तिकीट मिळण्यापासून ते विजयापर्यंत खूप मोठा संघर्ष करावा लागला। या संघर्षामध्ये नक्की काय अनुभव आले? तिकीट मिळण्यापासून म्हणजे लोकांचा थोडा निगेटिव्ह म्हणजे इम्पॅक्ट होता की तुम्ही राहता 7 मध्ये पण तुम्ही उभारता 21 मध्ये। मला एवढंच सांगायचं होतं की तुम्हाला काम करायसाठी नगरसेवक हवा आहे का मी प्रभाग 7 मध्ये राहतो व मी 21 ला उभारतोय? म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही 7 मधनं तिकडे काय येतं, आम्हाला स्थानिक उमेदवार हवा आहे जेणेकरून तो आमचे समस्या सोडवेल। मी आता त्यांच्यासमोर प्रभाग 7 मधून 21 मध्ये जाऊन नगरसेवक झालोय। येणाऱ्या पुढील काळामध्ये मी जनतेमध्ये फिरून त्यांचे काही जे कामे असतील ते पूर्ण करण्याचा ग्वाही घेतो। सात्विक, शिवसेनेचा एक मोठा चेहरा म्हणजे भीमाशंकर मेत्रे आणि ते 2 वेळा नगरसेवक झाले। अशा तुल्यबळ माणसाची लढत खेळताना नक्की कोणत्या अडचणी आल्या? मी जेव्हा प्रचार करायला म्हणजे फिरत होतो तेव्हा लोकांमध्ये फक्त एकच लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही बाहेरनं आलाय, ते लोकल आहेत इथले, त्यांचा प्रभाव फार इथं जास्त आहे, तुम्ही त्यांच्यासमोर टिकू शकणार नाही। पण मला भारतीय जनता पार्टीने जो विश्वास माझ्यावर दाखवला व माझ्या मित्रपरिवारांनी जो माझ्यासोबत उभे राहून माझ्यासोबत काम केलं त्या सर्वांमुळं मी आज व 21 प्रभागातील जनतेमुळं मी आज त्या 2 टर्म असलेले नगरसेवक भीमाशंकर मेत्रे यांना हरवून तर नगरसेवक होऊ शकतो। सात्विक, बऱ्याच वेळा आपण बघतोय की प्रशांत बडवे म्हटलं की अनेक कलाकारांचं नातं किंवा खूप लोकांचे संघाशी संबंध, मेडिकल दुकान आणि हे डायरेक्ट राजकारण, हे कधी डोक्यात आलं आणि कसं सुचलं, कसं यश मिळालं? देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मुलाखत दिली होती की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये मी जास्तीत जास्त युवा नेतृत्वांना संधी मिळेल। तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये विचार आला की आपण राजकारणात उतरावं व लोकांची समाजसेवा करावी। सात्विक सोबत प्रशांत बडवे आहेत आणि त्यांनी खूप पडद्यामागं अनेक सूत्र हलवलेत। नक्की त्यांना विचारूया की हे नक्की यश कसं संपादन केलं? एक तर असं आहे की माझ्या 2 पिढ्या म्हणजे माझ्या आईपासून आम्ही ह्या राजकारणामध्ये आहोत, परंतु आम्ही कधी निवडणूक लढवू असं माझ्या तरी स्वप्नात नव्हतं। परंतु देवेंद्र कोटेंनी 1 वर्षापासून माझा इतका पाठपुरावा घेतला की साहेब तुम्ही आता काय बोलू नका, आणि शेवटचं त्याचं असं म्हणणं होतं की मी तुम्हाला आता विचारत नाही आहे, मी तुम्हाला सांगतोय तिथं सात्विकच उभारणार। कारण त्यांनी प्रभाग रचनेपासून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी तयारी केली होती। परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये बाकीसुद्धा माझ्या सगळ्या मित्रपरिवाराने म्हणा किंवा तिथल्या मतदारांनी जो विश्वास टाकला, आणि तो विश्वास आमच्यावर नाही टाकलेला तर तो भारतीय जनता पार्टीवर, कमळावर टाकलेला तो विश्वास होता। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की भारतीय जनता पार्टीला म्हणजे देवेंद्रजींना सुद्धा नवीन चेहरे म्हणण्यापेक्षा युवा चेहरे त्यांना पाहिजे होते। आणि हे त्यांचं जे एम होतं की नवीन पिढी तयार करा, पुढची पिढी तयार व्हायला पाहिजे आहे, त्याच्यामध्ये आम्ही आत्ता या ठिकाणी बसलो। म्हणजे 27 वय असताना निवडणूक लढणे हे आमच्यासाठी खरं तर खूप कठीण होतं, परंतु आपण त्या सगळ्या ह्याच्यावर मात करून आपण तिथं निवडणुकीला उभारलो। आणि सगळ्या म्हणजे संघर्ष खूप झाला। मी काही कुठल्या त्यांच्या पदयात्रेत फिरलो नाही किंवा कुठं काही गेलो नाही मी, परंतु जे मागून ज्या गोष्टी करणं गरजेचं होतं त्या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी करत होतो। आणि थोडंसं मला असं वाटत होतं की वरचा जो भाग आहे, वरचा म्हणजे लोधी गल्ली किंवा कुटका नाका, हुच्चेश्वर नगर, इकडं आम्हाला काहीतरी क्रॉस वोटिंग होईल किंवा काहीतरी होईल। परंतु जो माझा पॅनल होता म्हणजे तात्या वाघमोडे असू दे, मंजिरी किल्लेदार असू दे किंवा सुमन जाधव असू दे, आणि कुणीसुद्धा, सुनीता जाधव, कुणीसुद्धा सिंगल वोटिंगचा प्रचार केला नाही की माझं मला द्या, तुमचं बाकीचं बघा, असं केलं नाही। आणि हे सगळं जे आहे आणि मतदारांनी सुद्धा पॅनल टू पॅनल मतदान केलं, आणि या सगळ्याचा एक परिणाम म्हणून या ठिकाणी आपण निवडणूक जिंकलो। हा म्हणजे एक तर ट्रेंडच आहे, म्हणजे महाराष्ट्रभर आपण बघतोय की हा भारतीय जनता पार्टीचा एक ट्रेंड आणि एक लाट आलेली आहे ती देवेंद्रांची।
आणि या लाटेमध्ये आपण निवडून आलो आहे. परंतु आता निवडून येण्याची जेवढी महत्त्वाची जबाबदारी होती त्याच्यापेक्षा आता मोठी जबाबदारी माझ्याकडे आता अशी आलेली आहे की त्यांनी आता इथं नीट काम करायला पाहिजे आहे. काम जर का नीट केलं, कारण आत्ता आपल्याला देवेंद्रनी किंवा भाजपने विश्वास दाखवून आपल्याला ते तिकीट दिलं, परंतु पुढचं जे तिकीट आहे ते आपल्या कामावर त्यांनी मिळवावं एवढं मी त्याला या ठिकाणी सगळ्यांच्या समोर सांगतो की जर का काम केलं तर आपण पुढचं यश आपल्यासाठी नक्की आहे. त्यामुळं जेवढं आपल्याला झटून काम करता येईल तेवढं त्यांनी करावं एवढं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. भाजपचे तब्बल 87 नगरसेवक सोलापूर महापालिकेत निवडून आलेत आणि सात्विक बडवेच्या नावाने एक युवा चेहरा सोलापूर महापालिकेला मिळाला आहे. प्रशांत बडवे त्यांच्यासोबत आहेत आणि सोलापूर शहरात अनेक समस्यांचा डोंगर आहे. सात्विक बडवेंच्या माध्यमातून सोलापुरातील अनेक प्रश्न सुटतील, तसेच सोलापूर शहर एक डेव्हलपमेंट सिटी म्हणून पुढे येईल अशी आपण आशा करूया. आणि यस न्यूज मराठीच्या माध्यमातून सात्विक आणि त्यांच्या परिवाराला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.